पाणी आपल्या जत तालुक्याला मिळावं म्हणून गेल्या जवळजवळ दोन अडीच महिन्यापासून तहसीलदार साहेब असतील, प्रधान साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, विविध मागण्याच्या मागण्या करून आज आपल्याला जत तालुक्यामध्ये पाणी मिळत नाही. कोकणामध्ये आणि कोयनेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि नदीला प्रचंड प्रमाणात पंचगंगा आणि कृष्णेला पाणी आलं. त्या तालुक्यातून मागणी झाली पुराचं पाणी त्या तालुक्याला घ्यावं म्हणून. 8 जुलैला पंप चालू झाले. 8 जुलै पासून आजपर्यंत आमच्या हक्काचं पाणी आज मंगळवेढा आणि सांगोला तालुक्याला पाणी गेलं आणि आताही सध्या पाणी त्या ठिकाणी चालू आहे. आज 4.8 TMC पाणी तर तालुक्याच्या हक्काचं पाणी असताना आज आपल्याला या ठिकाणी पाणी मिळत नाही. पाणी का मिळत नाही आणि कोण त्याच्या पाठीशी आहे हे करण्याची आज जनता आज या ठिकाणी पाण्यावर तडफडत आहे. आज या जत तालुक्यामध्ये पंचायत योजनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं या जवळजवळ समोर गाडी महाग बघायचं आडवच उभा राहायचं असू दे हो, पण मागं पण बघायचं ना. असू दे तुम्ही पत्रकार आहे, मागं पण बघायचं जरा. आडवच उभा राहिलं कसं व्हायचं. बरं ठीक आहे. आपल्या भागामध्ये पाणी मिळालं पाणी मिळालं आणि मंगळवेढा आणि जतमध्ये पाणी आपल्याला देण्यात आलं. आता पाणी सोडण्यात आले कारवा एक तेवढा कारवा त्या कारव्याला नदीच्या नंतर आपण मिळून दाखवतोय. त्या पद्धतीने एका गावामध्ये पाणी आलं की फक्त एका दिवस पाणी त्या ठिकाणी सोडलं जातंय आणि पुढच्या नदीत पुढचं गाव घेतलं जातंय. त्यामुळं सर्वांना उपाशी ठेवण्याचं आणि गावागावामध्ये भांडण लावण्याचं काम हे इरिगेशन आणि लोकप्रतिनिधी करत आहेत. काल त्यांचा ह्या भागामध्ये दौरा झाला आणि दौऱ्याच्या दरम्यानमध्ये बघितलं की अधिकाऱ्यांना सूचना दिलेत की सांगितलेलं पाणी सोडायचं ही शोषण केलं आहे. ताज्या शेतकऱ्यांनी मागणी केली त्या ठिकाणी पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. आज जत तालुक्यामध्ये 27 तलाव आहेत आणि 17 तलाव म्हैसाळ योजनेच्या आज भरून देण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. आज 17 तलाव पूर्ण 27 जोडले आहेत आणि 27 तलावामध्ये पाणी घ्यायचं जर झालं तर आज ह्या म्हैसाळ पाणी योजना चालू आहे त्या ठिकाणी जवळजवळ 400 ते 450 क्युसेकचं पाणी आलं पाहिजे. आज 200-250 क्युसेकचं पाणी या ठिकाणी येतं आणि हे पाणी येत असताना ती मंगळवेढा आणि सांगोलेला जायला आलंय. कुणाच्या पाठिंबावर या ठिकाणी पाणी जातंय. अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर अधिकारी हात वर करते आणि बोलायला कोण अधिकार तयार नाही. ह्या ज्या गोष्टी चालू आहेत आज जत तालुक्यातली जनता तिथून उठलेली आहे. आज नागरिकांना आव्हान आहे की आज किंवा विक्रमदादा असतील, जगताप साहेब असतील, सर्व पक्षाची नेते मंडळी असतील यांनी आंदोलन करून आपल्याला पाणी मिळेल ही गोष्ट खरी नाही. आता जनतेतनं उठाव झालं पाहिजे, जनता रस्त्यावर आलं पाहिजे, त्याच वेळेला आपल्याला या ठिकाणी पाणी मिळेल, अन्यथा आपल्याला पाणी मिळणार नाही. आज दुसरी एक फार नियमांच्या नावाखाली आज जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात पवन चक्क्या झालेत. सौर ऊर्जेचे प्रकल्प ह्या जत तालुक्यामध्ये झालेत. वीज पूर्ण आणि बाहेर वीज आपल्याला मिळायला पाहिजे. परंतु आज जत तालुक्यामध्ये पूर्ण भार नियमन आहे. संध्याकाळी 7 ते 10 आणि सकाळी 8 ते 10 विद्यार्थ्यांनी अभ्यास कधी करायचा,
शेतकऱ्यांना पाणी कधी पाजायचं ही भारनियमांची परिस्थिती आहे. आणि वीज जात्या कुठं आज जवळजवळ ह्या वीजमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. की आज भारनियमांच्या बाबतीत मागील त्याला वीज मिळालं तर राहूनच गेलं. सौर ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये आज त्या ठिकाणी कनेक्शन मागितल्यानंतर आज कनेक्शन मिळत नाही. ही जवळजवळ 200 आज आपल्या जत तालुक्यामध्ये 1000 ते 500 फुटापर्यंत बोर आहे. त्याला पाणी सौर ऊर्जेला निघू शकत नाही. याची 200-300 फूट पाईपलाईन आहे, त्याला सुद्धा त्या ठिकाणी पाणी मिळत नाही. मागील त्याला कनेक्शन मिळालं पाहिजे. गेल्या 200 वर्षापासून वीज बोर्डाचे कनेक्शन बंद आहेत. हे अत्याचार या भागामध्ये जे चालू आहे, ही जी हुकुमशाही आणि ब्रिटिशांपेक्षा ही राजवट ही संपवायची असेल तर लोकांनी रस्त्यावर या ठिकाणी उतरलं पाहिजे. आणि म्हैसाळ योजनेसाठी याच्याहीपेक्षा आंदोलन गावागावामध्ये कौलीवर आपण या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. त्याच वेळेला आपल्याला म्हैसाळचं पाणी आपल्याला मिळेल. आपण 5-6 दिवसाचं त्याला घेऊन येतो. 5-6 दिवसामध्ये जर पूर्ण थंडीनं जर पाणी नाही आलं याच्यापेक्षा आंदोलन या ठिकाणी क्लिअर करू. आज आपल्या राष्ट्रवादीचे नेते जयवंतरावजी पाटील साहेब मगाशी जगताप साहेबांनी सांगितलं 60 टीएमसी पाणी आपल्या जत तालुक्यासाठी राखीव आहे. ही सुद्धा मुळात 4.8 टीएमसी पाणी आणि ही 60 टीएमसी पाणी 4.8 टीएमसी पाणी असताना सुद्धा आज जत तालुक्याला आपल्याला पाणी मिळत नाही. ही दुर्दैव आहे आणि गुणाचा दबाव आहे. आणि जतमध्ये गुणाच्या पाठीमागे हा आपल्याला पाणी देत नाहीत. बघावं लागेल. निश्चितपणानं आज बहुसंख्येनं तुम्ही या ठिकाणी आलात. सगळ्यांचं परत एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद. आज तालुक्याच्या सर्वपक्षीय आयोजित केलेला आहे. तर वास्तविक पाहता जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. यावेळेस सर्व हवामान तज्ञांनी सांगून सुद्धा आपल्या तालुक्याला पुराचं पाणी असो पावसाचं पाणी असो घ्यायला गरजेचं होतं. सगळी तलाव भरून द्यायला पाहिजे होते. पण या सरकारच्या मनामध्ये काय आहे अजून काय आपल्याला समजायला मार्ग नाही. त्यावेळी जगताप साहेब आमदार होते, विक्रमदादा आमदार होते, त्यावेळी पाणी लोकांना नको म्हणायचं आमच्या जमिनीला पाणी लागते बोलू नका. पण आम्हाला आता कोणत्याही ऑफिसमध्ये गेला तर अधिकारी काय देत नाहीत. आणि फोन केला तर तुमच्या मागणी अर्ज कुठं आहे, मागणी केली नाही त्याचा कागद त्याच्याकडे देतात. आणि खरं तर वास्तविक पाहता ह्या पैसा योजनेचा हे फेल त्या पद्धतीनं पाणी वाटप झालं पाहिजे होतं. प्रत्यक्षात असं काही होत नाही. आंदोलन चेक करा. तिकडे असं अडवं वाढव आम्हाला प्राणी संग्रहालय तालुक्याला MIDC मागितलं नाही. तुम्ही आम्हाला गरजेचं आहे का आम्हाला द्या, पाणी द्या, रस्ते द्या, लाईट द्या. आम्हाला ज्या तालुक्याच्या शेतकऱ्याला ज्या गरजा आहेत त्या आम्हाला पाहिजे. तुम्ही दुसरं काहीतरी गाजर दाखवून आपल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका. म्हणून त्यांना कळकळीची आम्ही विनंती करतो. प्रश्नाकडे तुम्ही प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे. जत तालुक्यामध्ये आवतधंदे हे बंद झाले पाहिजे. दुसरी गोष्ट त्याला महानिर्माणसाठी अधिकाऱ्यांना एवढं फोन केलं मुलं अभ्यासाला बसली की लाईट जाते. लाईट येते कधी 12 वाजता येते आणि सकाळी लोक उठले लाईट जाते. बरं यांना विचारणार कोण आहे? हा प्रश्नावर तुम्ही आवाज उठवणार आहात का? याची तुम्ही लोकांना त्याचे न्याय मिळवून देणार का? हे प्रश्न मिळवायसाठी आमच्या जत तालुक्याचा दुर्दैव आहे. आमच्या जत तालुक्याला फक्त अन्याय सहन करून घ्यायची सवय लागली. जोपर्यंत तुम्ही पेटून उठणार नाही आणि तुम्ही रस्त्यावर येणार नाही, आपण मागील शेवट मिळणार नाही. तिथून पुढच्या काळामध्ये दादा आणि साहेब सगळ्यांना आपण बहुसंख्येनं सगळ्यांना एकत्र घेऊन एकापेक्षा आणि जोरात मोर्चा काढू आणि आपल्याला आता टंचाई जाहीर केला पाहिजे, दुष्काळ जाहीर केला पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज या ठिकाणी जत तालुक्यामध्ये सर्व पक्षीय वतीनं आज रस्ता रोकोचा इथं रस्ता रोको सुरू आहे. ही रस्ता रोको कशासाठी सुरू आहे, कुणासाठी सुरू आहे आपल्याला माहिती आहे. आज या ठिकाणी 2 वर्ष आमदाराला पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या योजना जाहीर केले होते, शेवटचं दुष्काळ असेल, मुक्त करू, MIDC करू, बाजूला नियोजन सुरू आहे. आपण नेमकं का फिरताय आणि कशासाठी फिरताय? सरकार राज्यात तुमचे, देशात तुमचे, तुम्ही तोंड उघडलं तर 500-1000 कोटी शिवाय बोलत नाही. 1-2 कोटीचा 10 कोटीचा अजिबात तुम्ही उल्लेख करत नाही. या ठिकाणी 27 तलाव जत मध्ये कोरडं पडलेले आहे. जिल्ह्याचे 60% जनावर आपल्या जत तालुक्यामध्ये आहे. डेअरी व्यवसाय आहे, दुधाचा व्यवसाय आहे. आज गरीब शेतकरी गाई, म्हैस, शेळी या सगळ्या उद्योग, छोटे मोठे उद्योग करून पोट भरतायत. त्यांना पुरेसा चारा नाही. या ठिकाणी नेमकं तुम्ही कुठल्या घटकाला न्याय देताय? आज विद्यार्थ्यांसाठी वीज उपलब्ध नाहीये. संध्याकाळी 6 झालं की लाईट जातात. शेतकऱ्यांचं आज मुलं अभ्यास करायचं, जत मधलं मुलं 10,000 मुलांना नोकरी द्यायचं तुम्ही स्वप्न दाखवतात. रात्री मुलांना अभ्यास करायला लाईट नाही. आज नेमकं तुम्ही कुठलं भाषा करताय, कुठलं आश्वासन देताय? आज जत तालुक्याला किती तुम्ही मूर्खात काढताय? कुठल्या घटकाला तुम्ही आज न्याय दिलाय? एकतरी प्रशासन पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तर 100-120 गावांमध्ये तीव्रपणे आंदोलन सुरू होईल आणि आपल्या जत तालुक्यातील चारा पाणीचं नियोजन होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. जे गंभीर आपण लक्षात घ्यावे. हेच या जहाजे 2 शब्द बोलतो आणि नेते बोलणार आहेत. या ठिकाणी आम्ही प्रशासनाचा आणि आमदाराचा जाहीर निषेध करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जो तालुक्यामध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको झालेला आहे, यामध्ये उपस्थित असणारे सर्व शेतकरी आज या आंदोलनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो. कारण आज या पिढीनं मला बघायला गेलं, मला वाटलं कदाचित या दुसऱ्या पिढीचा हा शेवटचा दुष्काळ असेल काय. कारण आमच्या वाडवडिलापासून जर बघायला गेलं तर पाण्यासाठी अनेक प्रकारचे अनेक आंदोलन झालेले. या देखील मागच्या काही कालावधीमध्ये बघितला तर पाण्यासाठी जे जे आंदोलन झालेलं आहे ते शक्यतो आंदोलन हे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आंदोलन झालेलं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी पडतं त्यावेळेस हे आंदोलन पाण्यासाठी झाली. आज म्हैसाची योजना या तालुक्यामध्ये येऊन जवळजवळ 5-10 वर्ष होत आले. त्यावेळेस आमच्या मागच्या पिढीने ज्यावेळेस पाण्यासाठी आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्ही लहान असताना वाटत होतं की कदाचित म्हैसाचं पाणी आलं की आमच्या पिढीचा दुष्काळ नाहीसा होईल. आमच्या पिढीला दुष्काळ बघायला मिळणार नाही. आमच्या पिढीला दुष्काळासाठी पाण्यासाठी आंदोलन करायला लागणार आहे अशी आमची भावना होती. आमची मागची पिढी गेली, पुढची पिढी गेली, तर आता पुढची आमची पिढी आली तर त्यांना देखील या पाण्याच्या दुष्काळासाठी आपल्याला आंदोलन कशा पद्धतीने करावं लागत आहे. आजचं जर आंदोलन बघितलं तर ऐन पावसाळ्यामध्ये म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला पावसाच्या या कालखंडामध्ये आपल्याला आंदोलन करत आहे. कारण हे आंदोलन करण्याची वेळ का आली? कारण हे निव्वळ नैसर्गिक म्हणजे आसमानी संकट नव्हे, हे सुलतानी संकट आहे. ज्या पद्धतीनं पुरेसा पाणी साठा कोयना असेल, चांदोली असेल, मोरणा असेल या धरणातील 100% पाणी साठा भरलेला आहे. एवढं पाणी असताना, नदीला मुबलक पाणी असताना जत तालुक्यामध्ये जेवढ्या क्षमतेनं पाणी घ्यायला पाहिजे होतं ते आलेलं आहे. या सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पैशा योजनेचे जे पंप हाऊस होते, या विद्युत मोटरी ज्या होत्या, याचं त्या वेळेस निरीक्षण करून मागणी लोकांची बघून ते बदलणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने ते सरकारनं केलं नाही. त्यामुळे तुमच्या आमच्यावर आजपर्यंत ही वेळ आलेली आहे. तालुक्यात बघायला गेलं तर एकीकडे दुष्काळ जर बघायला गेला तर एकदम कुंभारी कोसारीपासून असू द्या, तालुक्यातील शेवटचा आपलं उमरी करंजी मरमगी बरं असू द्या, अगदी इथलं संघ असू द्या, तर बघायला गेलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक भागामध्ये आंदोलन चालू आहे. पैशाच्या पाण्यासाठी चालवलं आहे. सरकार म्हणतो वरनं पाणी आलंय तर पाणी गेलं कुठे, हा प्रामुख्याने प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीचा हा पाण्याचा प्रश्न आहे त्या पद्धतीचा आज शेतकऱ्याचा असेल तर रात्री जर लाईट जर बघायला गेली तर रात्री 1-2 वाजता लाईट येत्या. 2 वाजता शेतकऱ्याला बांधावर जावं लागतं, विद्युत मोटरी चालू करावं लागतात. तर विद्यार्थ्यांची जर आता बघायला गेलं तर लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही. आणि याचं प्रामुख्याने सांगून जातो आता राहिलेला मुद्दा, जतमध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली अनेक घरामध्ये मीटर बसवण्यात आलेले आहेत. त्या घरांचं 300 रुपये लाईट बिल होतं, त्याचं 1500 ते 2000 रुपये लाईट बिल आलेलं आहे.
प्रामुख्याने आमची हे देखील मागणी आहे की स्मार्ट मीटर जे बसवलेले आहे ते बंद करावं आणि आमचे पहिल्यांचे जे आमचे रिडिंग होते त्याची तात्काळ आहे त्या पद्धतीने चालू करावं. कारण जबरदस्तीनं स्मार्ट मीटरच्या नावाखाली या अपाने अडाणी सरकार या सरकारनं या उद्योगपतीनं जगवण्याचा धंदा चालू केलेला आहे. आणि त्यानंतर प्रामुख्य मागणी आपली की जत तालुक्यामध्ये जर शेतीने पीक येत नसेल त्या सरकारच्या इथल्या राजेश्वरीच्या आशीर्वादानं इथं अनेकच्या आपण जर बघायला गेलं स्टँड पासून जर ह्याची सुरुवात केली अगदी पूर्व भागापर्यंत तर अगदी आपल्याला तेजीमध्ये दुसरं पीक येणार दिसेल असेल तर अगदी मटका असो जुगार असो गांजा असो नाही ते उद्योग असं कुणाच्या तर कृपाश्रम जत तालुक्यामध्ये चालू आहेत. आणि ह्याचे पोषणदाते आश्रयदाते जे आहेत हे प्रामुख्याने सर्वांना हप्ते जात आहेत. त्यामुळे प्रामुख्य मागणी आमची की तालुक्यातील अवैध धंदे बंद पाहिजेत. मी काय जास्त वेळ घेत नाही. आता एखादं उदाहरण सांगतो या पोलीस प्रशासनाचं कशा पद्धतीचं कामकाज चालू असतंय काय असतंय. कारण निव्वळ आपला अवैध धंदे झाले म्हणून हे झाले म्हणून पोलीस प्रशासन थांबत नाही. काल परवा एक घटना घडली होती पेवनूरमध्ये गेल्या 10 तारखेला घटना घडली. तिथल्या एका कुटुंबावर शेजारच्याच कुटुंबाला भाकरू हल्ला केला. ते कुटुंबाच्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलं तर ज्याच्यावर तक्रार द्यायला आली त्याच्यानंतर त्याला 2 दिवस थांबवण्यात आलं. दुसऱ्या त्यांच्या ऑपोजिटनं क्रॉस कंप्लेंट घेतली आणि त्या कुटुंबातील त्या पोरावर जो एक विद्यार्थी होता 21 वर्ष होता शाळा शिकत होता त्याच्यावर हाफ मर्डरचा 307 गुन्हा दाखल केला या पोलिसांनी. आणि निव्वळ 307 गुन्हा दाखल केला नाही गेल्या ते समर्थीची क्रॉस कंप्लेंट होती त्या पार्टीवर 10 तारखेला गुन्हा दाखल असताना आज तागायत एक केस एक एफआयआर झाला नाही. आणि ह्याच्या पलीकडे सांगतो साहेब ज्या गुन्हा जिथं घडला ज्या माणसाच्या डोक्यात पडले त्या डोक्यामध्ये 17 टाके पडलेले आहेत. 17 टाके करून मेंदू जखम गेलेले आहे. एवढं असताना 307 326 सारखा गुन्हा 2 नसताना किरकोळ स्वरूपाचा गुन्हा पोलिसांनी तिथे नोंद केला. आणि त्या आरोपांना गेल्या 10 तारखेपासून आज 16 26 27 तारखे मोकाट सोडलेला आहे. म्हणजे कुणाच्या आशीर्वाद चालतं जर यांची चौकशी केली यांचे फोन ट्रॅप केले यांचा करता करविता तिथं पुढे निघेल. म्हणजे पोलीस नुसता गावात धंद्याच्या विरोध नाहीत. तालुक्यातील चिरमुरी घ्यायच्या लोकांची घरं मोडायची लोकांच्या घराघरातून मजा लावायचे आणि यातून जो मिळणारा जो काय आहे त्यांच्यावर राजकीय उन्नती चालू आहे. त्यामुळे दादा आम्ही सातत्याने सांगतो की निव्वळ आंदोलन करून आपल्याला थांबणार नाही. बारकाईने यांच्यावर आपला आज इथून पुढे आपला बारकाईने यांच्यावर वाट लागेल. इथून अवैध धंदे जे असतील त्याच्यावर बारकाईने बघितलं पाहिजे. पुढे तालुक्यामध्ये स्टिंग ऑपरेशन प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. ज्या भागातले जे तिथं पाणी कमी आहे तिथले व्हिडिओ सोशल मीडिया आले पाहिजे. जिथं लाईट नाही तिथले व्हिडिओ आले पाहिजे. ज्या तालुक्यात अवैध धंदे चालू तिथले व्हिडिओ सोशल मीडिया आले पाहिजे. आणि याचा कारवाई जो असेल अगदी सांगायला गेलं तर यांचा मुख्यमंत्री यांचा गृहमंत्री असेल ते आपल्या राजकारणात मशगूल आहेत. त्यांच्याबद्दल बोलायची ही वेळ नाही. आता मी बोलणार नाही पण तिथं पण त्यांचे स्थळ केलं पाहिजेत. आणि सर्व उघड आणून देण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या तरुणाची तुमच्या आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे. त्यामुळे इथून पुढे आपण सर्वांनी जागृत आहोत एवढंच मी विनंती करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज सर्वपक्षीय पक्षांच्या वतीनं आणि विविध संघटनांच्या वतीनं तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी जतमध्ये विविध प्रश्नांवरती तर रास्ता रोको केलेला आहे. आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं निवेदन आम्ही शासन दरबारी सादर करणार आहोत. आमच्या तालुक्यामध्ये जे राजकारण चालू आहे हे सुसंस्कृत राजकारण मोडून काढण्याचं काम काही मंडळी या तालुक्यामध्ये करत आहे. आज खऱ्या लोकशाही मार्गाने आज आम्ही इथं आंदोलनाला उपस्थित राहिलो होतो. आंदोलन चाललं होतं रास्ता रोको चालला होता. परंतु पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अरेरावी करून जर प्रमुख नेत्यांच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न केला तर या पुढे तो प्रयोग चालणार नाही. तो खपवून घेणार नाही. आम्ही शस्त्र खाली ठेवण्यात म्हणजे आम्ही काही शंड नाही एवढं लक्षात ठेवावं. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्या तालुक्यावरती अन्याय होत आहे या अन्यायाविरुद्ध सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे. वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे. आज आपले मतभेद बाजूला ठेवू. आज जगताप साहेब आहेत आदरणीय विक्रम दादा आहेत दमदारे साहेब आहेत खतीब साहेब आहेत शिवसेनेची मंडळी आहेत सगळ्या शेतकरी संघटनेची मंडळी आहेत. ही सगळी मंडळी एकत्र येऊन आपल्या तालुक्याचा बुलंद आवाज करत आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे यांच्या सूचनांचं पालन करून वेळोवेळी आंदोलन करूया. जिथं जिथं आंदोलन असेल तिथं
जाऊ दे, इकडची बाजू जाऊ दे. व्यवस्थित आणि खास करून कदाचित मीडियामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचं उद्या काहीतरी वेगळं पसरण्यात येईल की एक अँब्युलन्स आली, अँब्युलन्स सोडली नाही, अशा पद्धतीचा प्रकार झाला नव्हता. सदर अँब्युलन्स मध्ये कुठलाही पेशंट नव्हता. तीही सोडण्याची आम्ही तयारी ठेवली होती, परंतु मुद्दामून जाणून बुजून इथले पीआय असतील, त्यांचे सहाय्यक असतील, यांनी इथे येऊन अरेरावी करायचा प्रयत्न केला. या गोष्टीचा आम्ही सगळेजण मिळून जाहीर निषेध करतो. आपण प्रत्येकाने आपली मतं थोडक्यात मांडावीत, आपलं मत मांडावं. प्रमुख लोकांनी आपली मतं मांडावीत. यानंतर महादेव पाटील साहेब काँग्रेस अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन. आंदोलन चाललंय, आंदोलन रस्ता रोको. आज आपल्याला सर्वपक्षीय रस्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे. साधारणपणे सर्व पक्ष सत्तेच्या विरोधात कधी एकत्र होते तर सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळी अन्यायी पद्धतीनं प्रशासन चालवलं जातं त्यावेळी सर्व पक्ष एकत्र येऊन लोकांच्या माध्यमातून आंदोलन केलं जातं. खरं तर माझं गाव जत तालुक्याच्या पश्चिमेला आहे. अगदी म्हैसाळचं जे पाणी येतंय ते कुर्ली मधनं प्रवेश करून जत तालुक्यामध्ये येतंय. खरं बघितलं तर कवटेमंकाळ मध्ये पाणी चालू आहे. पुढं मंगळवेढ पाणी कमी येतंय अशातला भाग नाही. रोज त्या कॅनलवर आम्ही येतोय. पाण्याची क्षमता चांगली आहे, पण जत तालुक्यात कुठेही पाणी दिसत नाही. पुढं कुठं जाते त्या पाण्याचं काय होतंय हे तपासण्याची वेळ आलेली आहे. खरं बघितलं तर जर म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना एखाद्या शेतकऱ्यानं जर फोन केला एखाद्या गावातनं तर अगदी त्या म्हैसाळच्या अधिकाऱ्याची अशी पद्धत आहे की पृथ्वीवरली लोक इंद्रदेवाला पाणी मागतात का काय अशी भाषा शैली आहे. आणि अशा भाषा शैलीमध्ये म्हैसाळच्या अधिकारी वागत आहेत. आणि हे जर मोडून काढायचं असेल तर लोकांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे. मी त्या गडदे साहेबांना फोन केला. फोन केल्यानंतर अगदी काय सांगितलं गेलं, हे पाणी सोडता येणार नाही. अगदी इंद्र आहे आणि आपली पृथ्वीवरली लोक त्याच्याकडे दिंडी घेऊन जायला पाहिजे मग पाणी सोडणार असा आविर्भाव आहे. हे कुठं तर मोडून काढायला पाहिजे. खरं बघितलं तर इलेक्शन मध्ये उमदी या ठिकाणी 2000 एकराच्या MIDC आश्वासन दिलं गेलं. म्हैसाळच्या पाण्याचं आश्वासन दिलं गेलं. आता उमदी येते साधी पाण्याची टपरी सुद्धा 2 वर्ष झाली उभा राहिली. MIDC तर सोडूनच द्या. आणि ह्या सगळ्यावरनं लोकांचं लक्ष बाजूला जाण्यासाठी आता कुठे जत मध्ये विमानतळ व्हायला लागलं. आता विमानतळ झालं म्हणजे लय काय आश्चर्याची गोष्ट नाही. कदाचित रेल्वे सुद्धा येईल. आणि हे झालं पृथ्वीवरचं, पण कदाचित स्वर्गातलं विमान सुद्धा इथं उतरलं जाईल अशी परिस्थिती खोटं बोलण्यातून चालू आहे. खरं बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता ग्रामीण भागातली लाईट बंद केली जाते.
आणि रात्री 10ला चालू. आता 6 ते 10 बंद, सकाळी 6ला बंद केली जाते आणि सकाळी 8ला सुटते. आता हे नेमकं हेच टायमिंग का साधलंय हे सुद्धा त्या एमएससीच्या लोकांनी खुलासा करण्याची गरज आहे. असे बरेच प्रश्न आहेत, बऱ्याच लोकांनी तालुक्याविषयी बोललेला आहे. जर प्रशासनानं योग्य दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे आणि ते निश्चितपणानं आम्ही सर्व पक्ष मिळून करण्याची आमची तयारी आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जत तालुक्यातील सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा जत तालुक्यातील सर्व लोकांनी मिळून आमच्या हक्कासाठी, जे आमच्या हक्काचं म्हैसाळचं पाणी आहे ते आम्हाला सोडलं जात नाही, त्याच्यासाठी सगळी जतची जनता आज या ठिकाणी रस्त्यावर उभी आहे. खरं तर हे सरकार गेंड्याचं कातडी पांघरलेलं सरकार आहे. या सरकारला अशा प्रकारचे किती आंदोलनं केली तरी सरकारवर त्याचा काहीही परिणाम होत नाही, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या सरकारकडे वेळ नाही आणि या सरकारला देणं घेणं नाहीये. पण आज या आंदोलनाच्या माध्यमातून ठामपणे मी या सरकारला सांगू इच्छित आहे, आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्याची जर तुम्ही वाताहत करत असाल, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला देत नसाल, आमच्यासाठी असणारी वीज तुम्ही आम्हाला वेळेवर देत नसाल, तर ही जनता आज इथं रस्ता रोको करते. पण उद्याच्या काळामध्ये जर तुम्ही आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला टाळे लावले जातील, त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही इथून पुढच्या काळामध्ये बसू. आम्हाला हौस नाही आहे की इथं रस्ता अडवून आमच्याच कुणाच्या लोकांची इथं गैरसोय करायची, अशा प्रकारची कुणालाही हौस नाही. पण आमच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. मगाशी बोलत असताना नानांनी सांगितलं की ज्या अँब्युलन्स या ठिकाणावरून गेल्या त्या काही अँब्युलन्स मध्ये पेशंट देखील नव्हते. देवाच्या कृपेनं जे पेशंट होते ते पेशंट बरे होतील. ज्यांनी जाणून बुजून या ठिकाणी अशा प्रकारची अँब्युलन्स पाठवायची सोय केली असेल तर त्या अँब्युलन्स मध्ये येणाऱ्या काळात तुमची जायची व्यवस्था ही लोक लावतील, ही गोष्ट तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायची. तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळू नका. जतसाठी वेगवेगळ्या मोठ्या घोषणा करणं, जतच्या बाबतीत जतच्या लोकांना भावनिक करणं, याच्या पलीकडे दुसरा धंदा आपला कुठलाही नाही आहे. जेव्हा रस्ता रोको करतोय असं सांगितल्यानंतर या तालुक्याला दुर्दैवाने लाभलेले आमदार फोटो सेशन करायला लागले, नुसता त्या म्हैसाच्या पाईपलाईनच्या कडेकडेने फिरायला लागले, पण शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी पोहोचत नाहीये. लाईट एवढ्या प्रमाणात उपलब्ध असताना आमचे एकूण या जत तालुक्यातील लोकांचं पाण्याच्या दृष्टीने त्यांची त्यांच्यामध्ये मारा करायचा, या ठिकाणची पोरं शिकू नयेत, 8 ते 10 वेळेमध्ये त्यांची लाईट घालवायची, जेणेकरून हा तालुका अधोगतीकडे गेला पाहिजे असं षडयंत्र फडणवीसाच्या सांगण्यावरनं घेऊन या ठिकाणी बदल करीत आलेले आहेत. त्याच्यामुळं आमचा पुढचा मोर्चा हा रस्ता रोको नसणार आहे. आमचा पुढचा मोर्चा जो असणार आहे तर या अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसू आणि तुम्हाला जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तुमच्या दारातून आम्ही उठणार नाहीये. ही गोष्ट आपण येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायची आहे. जतची जनता गप्प आहे याचा अर्थ शांत आहे. बऱ्याच जणांना आणि इथून पुढच्या काळामध्ये मी माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला एक गोष्ट सांगतोय, काय हे जे आंदोलन किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लेकराबाळांसाठी, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी लढतोय. हे लढत असताना आपण सगळ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवायचा आहे. मग अशी बऱ्याच जणांनी बोलताना सांगितलं देशातनं इंग्रज गेलेले आहेत, पण इंग्रजांच्या पेक्षा देखील बेकार अशा प्रकारचं राज्यात आणि देशात सरकार आहे. या लोकांना आपल्याला या सत्तेतनं हटवायचं आहे. त्यांना तुमच्या माझ्या प्रश्नाचं काही पडलेलं नाहीये. मी पोलीस प्रशासनाला देखील एक विनंती करतोय, तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहात, शेतकऱ्याची बांधव आहात, तुमचा भाऊ, तुमचा काका, चुलता कुणीतरी त्याची जनावरं पाण्या वाचून मरतायत. त्यामुळे इथं जेव्हा जेव्हा आंदोलन होत आहेत तेव्हा तुम्ही इथल्या लोकांना साथ द्या. मला माहितीये तुमच्यावर किती मोठ्या प्रमाणात दबाव आहे, तुम्हाला किती प्रेशर खाली दाबलं जाते, पण या दबावाला बळी न पडता आपण देखील शेतकऱ्याची पोरं आहोत आणि ठामपणे ताकदीने या जनतेसाठी आपण ठामपणे उभं राहूयात. आजचं हे आंदोलन फक्त इशारा आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जतची जनता भाजपच्या कुठल्याही मंत्र्याची गाडी जतच्या आवारात फिरू देणार नाहीये. त्यावेळेला आम्ही सगळेजण त्या गाडीच्या आडवर जाऊ हा इशारा या निमित्तानं सरकारला देतोय. या आजच्या या आंदोलनाची दखल घेऊन
मला वाटतं या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू समजतील आणि आमच्या मागण्या मान्य करतील अशी आशा ठेवतो आणि न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निमित्तानं देतो. भाई और बहनों, भाई और बहनों, प्रदेश का काला धन वापस लाऊंगा, आपके खाते में 15-15 लाख डलवा दूंगा. हर साल इस देश में 2 करोड़ युवकों को नौकरी दूंगा और किसानों का आयात उत्पन्न दुगना कर दूंगा. हे बंधूंनो घोषणा आहे 2014ची, लक्षात ठेवा. आणि आपल्याला जत तालुक्याला सगळ्याला सहन करायचं लागलं. सहन करायची एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आज बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित राहिला, परंतु ज्या ज्यावेळी जत तालुक्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय होतोय त्या वेळी अन्यायाच्या विरोधात जत तालुका कायमपणे लढत आलेला आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी जत तालुका खूप सहनशीलता आहे. इथली जनता, इथले नेते कायमपणे अधिकाऱ्याला समजून घेऊन काम करतात. या ठिकाणी 15-20 वर्षापूर्वी डॉक्टर प्रधान साहेबांनी एका दिवसामध्ये बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती. ती चोरी पकडली म्हणून सर्व पक्षाच्या नेत्याने, लोकांनी भर चौकात त्या ठिकाणी सत्कार केला होता. काही अधिकाऱ्यांच्यासाठी मोर्चे सुद्धा काढले होते. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा प्रकारची गुंडगिरी किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी या तालुक्यातला महत्वाचा विषय या खरीप पिकाचा. खरीप पिकं म्हटले की आपल्या जत तालुक्यामध्ये बाजरी, मटकी, उडीद, मका, गहू नाही सर, यामध्ये 12 धान्य या ठिकाणी या खरीप पिकाच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये येतात. पण पूर्णपणे खरीप पीक वाया गेलेलं आहे. या ठिकाणी जे पंचनामे व्हायला पाहिजे ते पंचनामे होत नाही. शासन कधी टंचाई आढावा बैठक घेत नाही. कलेक्टर कधी तालुका लेवलला येत नाही. प्रमुख माजी आमदार आहेत, प्रमुख जिल्हा परिषदेचे आहेत, लोकांना बोलवून काय प्रश्न आहे, काय अडचणी आहे सांगितलं जात नाही. म्हणजे जे प्रशासन सांगतंय ते ऐकलं जातंय. प्रशासनाला काय काम लावलंय? ही केवायसी करा, पॅनल का तुमचं पॅन कार्ड जोडा, तुमचं आधार कार्ड जोडा, तुमचं RS1 जोडा. म्हणजे प्रशासन याच कामात आहे. ज्या ज्या सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत त्यासाठी प्रशासनाला खरं सांगू तुम्हाला, या प्रशासनात सुद्धा हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेणं ऐकण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. कारण का सरकारनं जेवढी कामं लावलेत की शेतकरी सोडून बाकी सगळी कामं त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळे खरा हा अन्यायाचा पाना आपल्या जत तालुक्यामध्ये अन्याय होतोय की अन्याय आपण आता यापुढे सहन करता कामा नये. वास्तविक पाहता अशा प्रकारचं आंदोलन आपण प्रत्येकाने, पाणी काय एकट्या जगताप साहेबांना, विक्रमदादाला नको आहे. पाणी तुमच्या प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे आहे. प्रत्येकाच्या शेतीला पाणी पाहिजे आहे. प्रत्येकाला प्यायला पाणी पाहिजे आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपण या जी गरजा आहेत आणि शिक्षण, रस्ते आणि पाणी आणि वीज ही खरं आमच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याकडे कायमपणे आपण दुर्लक्ष. आज या तालुक्यात लोकांना विमा मिळतो म्हणून अनेक तालुक्यातील साहेब या ठिकाणी विमा भरलाय. माझ्या माहितीत 483 लोकांनी डाळिंबाचा विमा भरलाय. 502 लोकांनी काहीतरी द्राक्षाचा विमा भरलाय. काही लोकांनी पेरूचा विमा भरलाय. काही लोकांनी सीताफळाचा विमा भरलाय. काही लोकांनी 9 शेतकऱ्यांनी लिंबूचा विमा भरलाय. या विम्या ज्या भरलेल्या 1486 शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची प्रीमियरची किंमत आहे 7.5 कोटी रुपये. जर का विमा कंपनीने त्याला पैसे दिले तर 35 ते 40 कोटी रुपये मिळतील. परंतु या तालुक्यामध्ये त्याची कुणी दखल घ्यायला तयार नाही. आम्ही जिल्ह्याला कृषी अधीक्षकांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिले की अशा प्रकारे आमच्या तालुक्यामध्ये ते तासगाव तालुक्यामध्ये झालं होतं. खासदार संजय काकाने त्या ठिकाणी मोर्चा काढला, उपोषण केलं, त्या कंपनीवर बैठक लावली आणि त्या शेतकऱ्याला 15-16 कोटी रुपये मिळवून दिलं. पण या तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठल्या अधिकारी दखल न घेतल्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं पीक विम्याचं नुकसान झालं. आज शेतीला जे पाहिजे पाणी देत नाही, वीज पाहिजे वीज देत नाही. 2 वर्षापासून कोणत्याही शेतकऱ्याला कनेक्शन बंदायचं. जो शेतकरी बोर मारतोय पाणी नाही म्हणून जो विहीर आहे थोडी त्याला कनेक्शन मागतोय तर कनेक्शन बंद आहे. काय घ्या, सोलर घ्या. त्यावेळी शेतकरी 400-500 फूट बोर मारतोय त्यावेळी सोलर चालत नाही. सोलर चालतंय 200-250 फुटावरती. त्याच्या खाली शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारची एमएससीबीची अडचण आहे. या शेती खात्यामध्ये मला कुणीतरी सांगितलं की जवळपास साहेब या तालुक्यामध्ये 6 ते 7 कोटी रुपये शेतकऱ्याचं अनुदान देणार आहे. त्यामध्ये ठिबकचं अनुदान 2 वर्षापासून मिळालं नाही.
ज्या ज्या अवधानांची शेतकऱ्यांनी लॉटऱ्या काढल्या, शेतकऱ्यांनी व्याज काढून कर्ज काढून बँकेची त्या ठिकाणी अवधाने घेतली, पण त्याचं सुद्धा अनुदान अजून मिळालं नाही. जवळजवळ 6-7.5 कोटी रुपये त्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कृषी खात्याच्या माध्यमातून अनुदान देण्याचं बाकी आहे. दुसरी गोष्ट शिक्षणाची आहे. शिक्षणामध्ये काय अवस्था आहे तालुक्यामध्ये असं भासवलं जात आहे की जत तालुका एकदम सुफलाम सगळं चांगलं असं दाखवलं जात आहे. साधं उदाहरण सांगतो, वेळ खूप झाला आहे तरी जाताना सांगतो, या शिक्षण खात्यामध्ये जवळपास 255 पदे रिक्त आहेत आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट शिक्षक लोकांना 110 लोकांना शिक्षक लोकांना 30,000 रुपये पगार देऊन त्यांनी त्या ठिकाणी कामावर घेतलं आणि त्याने पुन्हा काय केलंय, त्यांना 20,000 पगार आणि त्याने पुन्हा 10,000 रुपये देऊन त्या ठिकाणी जवळजवळ 20-22 लोकांना दुसऱ्या लोकांनी नेमलंय. हे कोणत्याही तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या शिक्षकांना, सेवा देऊन जाणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही तालुक्यामध्ये घेतले नाही. फक्त जत एकमेव तालुका आहे की त्या ठिकाणी रिटायर झालेत, त्याला बीपी आहे, शुगर आहे, चालायला येत नाही, दिसत नाही, तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी कामावर घेतलंय. ही पहिली पदं रिक्त आहेत. आज पशुसंवर्धन खात्याच्या बाबतीत आज जनावर तिथं जत तालुक्यामध्ये एक मोठा दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात चालू आहे. काय अवस्था आहे तालुक्यामध्ये साहेब? 85 पदं मंजूर आहे. मी सहज आहे थोडं माहिती घेतली. 85 पदं मंजूर आहेत तालुक्यामध्ये. लक्षात ठेवणार, बारीक पण आहे का? तालुक्यामध्ये तुम्हाला सगळ्याला चांगलं चाललं वाटतंय पेपर वाचून, पण ते तालुक्याची खरी परिस्थिती आहे. पशुसंवर्धन मध्ये तालुक्याला 85 पदं मंजूर आहेत. त्यामध्ये डॉक्टर 1 नंबरचा 1 डॉक्टर, 2 नंबरचा सहाय्यक, परिचर, जनावरांना इंजेक्शन देणारा, त्या 85 पदापैकी 50 पदं रिक्त आहेत. लक्षात ठेवा, 85 पदापैकी 50 पदं या तालुक्यामध्ये पशुसंवर्धन खात्याचे रिक्त आहेत. काय अधिकारी काम करणार? म्हणजे अशी अवस्था या तालुक्याची फक्त 85 समितीची आहे. आज रोजगार हमीमध्ये काय हो 1500 विहिरीचे प्रस्ताव आहे, त्यात ते फक्त 234 विहिरीचे प्रस्ताव मंजूर आहेत. फक्त 91 विहिरी चालू आहेत. तालुक्यात 116 गाव आहेत. 116 गावाला 2-2 विहिरी म्हटलं तरी साधारणपणे 200-320 विहिरी, सॉरी 232-250 विहिरी होतात. एवढ्या सुद्धा या ठिकाणी कमी आहेत. आज 1500 घरकुलाची प्रकरण आहेत. त्या ठिकाणी फक्त 240 लोकांची मस्टर काढलेत, बाकी मस्टर सुद्धा काढली जात नाही. त्या ठिकाणी 2 वर्षापासून, माझ्या माहिती म्हणून 8-9 महिन्यापासून या कोणत्याही प्रकारचं रोजगार हमीचं त्या घरकुला सुद्धा पेमेंट या पंचायत समितीच्या माध्यमातून दिलं जात नाही. कर्जमाफी कुणाला कर्जमाफी केली हो? सरकार सांगताय जर चोरी केला तर चोरी करा. 2009 ला कर्जमाफी केली थकबाकीदारला, 16 ला केली थकबाकीदारला, 19 ला केली थकबाकीदारला आणि आता केली सुद्धा थकबाकीदारला. म्हणजे रेग्युलर लोक पैसे भरतीला चूक करतात का? भविष्यामध्ये या सरकारला, राज्याचं केंद्राचं, या सरकारला हे सहकार चळवळ आहे, सहकारी सोसायटी आहे, सहकारी बँका आहेत, या सगळ्या मोडून काढून मोठमोठे सावकार आणि मोठमोठे उद्योगपती या व्यवसायामध्ये आणण्यासाठी या अशा प्रकारचं षडयंत्र रचून थकबाकीदारांना मदत करायची, रेग्युलर लोकांना कोणत्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाही. त्याच्यामुळे भविष्यामध्ये या बँका, सहकारी सोसायटी सुद्धा बंद पडतील. कारण आता 29 तारखेला इलेक्शन आहेत, लोक पैसे भरणार नाहीत, इलेक्शन माफ होतंय, त्याच्यामुळे आणि सगळ्या थकबाक्या वाढतील. भविष्यामध्ये अशा प्रकारे आपल्या तालुक्यावर अन्याय होत आहे, त्याला प्रत्येकाने आता या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येकाने आपण जागरूक झालं पाहिजे. तुम्ही नुसतं टीव्ही बघताय, मोबाईल बघताय, युट्यूब बघताय, नाही करताय. काही करण्यापेक्षा प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय, आज सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, आज युवकांची काय अवस्था आहे, आज शाळेची काय अवस्था आहे, किती पेपर फुटले गेल्या 3 वर्षामध्ये. लक्षात ठेवा, 6 वेळा पेपर फुटले, 6 वेळा. पेपर फुटले आरोग्य खात्याचे, त्याबद्दल ते नोकरीला बोलवणार आहे, त्यावेळेस पेपर फुटले म्हणून. त्यामुळे आता जत तालुक्याला अन्याय सहन न करता आपण सगळ्यांनी पक्ष, पार्टी विचार भविष्यातली आपली पिढी सुखसमाधानाने या तालुक्यामध्ये राहण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी पुढाकार घ्यायला पाहिजे. ज्या ज्यावेळी आंदोलन असतील त्यावेळी नेते लोक सांगतील, कारण मला निरोप आला नाही, काही नेते लोकांच्या घरात परत लग्न नाही किंवा बारसं नाही, मला गाडी दिली नाही, मला विचारलं नाही, मला हे सगळे धंदा जत तालुक्यात बंद करा. जर तुम्हाला जत तालुक्याला स्वाभिमानाचा दिवस बघायचा असेल, स्वाभिमानानं कुठल्याही कार्यालयात तुम्हाला जाण्याचा अधिकारी जर तुमचं काम ऐकत असेल तर तुम्ही आता तुमच्या अंगातलं जे मीपणाची सोडून दिला पाहिजे, तुम्ही ताकदीनं राहायला पाहिजे. न करता कुठेही आंदोलन म्हणलं तर त्या ठिकाणी ज्यावेळी अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आंदोलनाला जायला पाहिजे. अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. प्रशासनानं लवकरात लवकर जत तालुका दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला देण्याची व्यवस्था करावी. ज्या गावामध्ये टँकर मागतोय त्या गावाला टँकरची व्यवस्था करावी. म्हैसाळचं पाणी 400 क्युसेक जर सोडलं तर आमच्या सगळ्या ठिकाणी पाणी या तलावाला मिळतंय. आज सगळे तलाव कोरडे पडलेत, आज लोक टँकर मागतायत. शासनाने याची त्वरित दखल घ्यावी, या तालुक्याला न्याय द्यावा, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यानंतर माझे आमदार तुमचे दादा मार्गदर्शन. आज तालुक्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं या जत तालुका हा कायमचा आमचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि या तालुक्यात शेवटचा तालुका म्हणून ओळखला जात होता. विधानसभेच्या वेळेस जे काही आपले राज्याचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा जत तालुका हा शेवटचा मतदारसंघ आहे आणि त्याला 1 नंबरला आणलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं या तालुक्यात येताना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे आश्वासनं देत असताना या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय आणि कशाची गरज आहे ते खरं प्रामुख्यानं दिलं पाहिजे. आणि आज आमच्यावर 2 वर्षानंतर सुद्धा आज दुष्काळाची परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज येत असताना सुद्धा आज तालुक्यात 6% फक्त पाऊस झालेला आहे. आणि त्या माध्यमातून या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मगाशी जमदाडे साहेबांनी सांगितलं आणि राणाने सांगितलं की या तालुक्यात आपल्याला पाहिजे काय तर प्रामुख्यानं पाणी आणि पाण्यानंतर आम्हाला MSCB पाहिजे आणि MSCB नंतर आरोग्य शिक्षण या पद्धतीचं आम्हाला काम पाहिजे. पण इथं आल्यानंतर आम्हाला या सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय दाखवलं जातंय? कुठं प्राणी संग्रहालय कुणी मागणी केली होती का? केली होती का कुणी? आणि काल आमचा हाच रस्ता रोका आहे म्हटल्यानंतर विद्यमान आमदारांना वेळ मिळाला आणि जाग आली. त्यांनी काय केलं? कुठं कुठं पाणी जातंय तिथं फोटो सेशन मात्र आज या निमित्तानं केला. पण खऱ्या अर्थानं फोटो सेशन पेक्षा खऱ्या अर्थानं त्यांनी प्रशासनाला त्या ठिकाणी जागा आणायला पाहिजे होती. आतापर्यंत जे काही जुलै महिन्यात आज या निमित्तानं पैशाची योजना चालू झाली. पैशाची योजना चालू होत असताना हे फुल फ्लेजनं जे काही पाणी आलं ते पाणी कुठं गेलं? त्यावेळेस आमच्या जत तालुक्यात पाऊस होता का? ते आमच्यात पाणी मिळायला पाहिजे होतं का? तर मिळायलाच पाहिजे होतं. पण गेलं कुठं पाणी? सांगोला आणि मंगळवेढा. म्हणजे आता मगाशी आमच्या उमराणीच्या सरपंचाने सांगितलं इकडं दक्षिणेला जावं तर कर्नाटकाचं पाणी आहे, इकडं पश्चिमेला जावं तर म्हैसाळचं पाणी आहे आणि इकडं उत्तरेला जावं तर या ठिकाणी म्हैसाळचं पाणी आलेलं आहे. पण चारही बाजूनं पाणी येत असताना मात्र जतला मात्र जाणून बुजून पाणी दिलं जात नाही का? हे आज या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून परत आज गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथं जिथं जाईल तिथं पाणी सोडण्याचं काम प्रामुख्यानं आम्ही जिथं सत्ताधारी म्हणून आलतो जी जबाबदारी या तालुक्यानं दिली होती त्या तालुक्याला पाणी द्यायचं काम या निमित्तानं केलं होतं. पण आज आपण बघतोय की आपल्याला जे पाहिजे ते न देता आज वेगळे आज या निमित्तानं आपल्याला गाजर दाखवली जाते. हे आज आपल्याला म्हणून मी वारंवार म्हणतोय की बाबा हे जे आपले आमदार आहेत ते पर्यटन करण्यासाठीच जत तालुक्यात येणार आहेत. हे जत तालुक्यातल्या तमाम जनतेनं आणि शेतकऱ्यांना ओळखलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपल्या हक्कासाठी राजकीय जाऊ दे, राजकीय काय असेल ते सोडून द्या, पण स्वतःच्या हक्कासाठी या येणाऱ्या काळात अशा पद्धतीचं मोठं आंदोलन या ठिकाणी येणाऱ्या गावागावामध्ये आपल्याला उभा करावं लागेल अशी या निमित्तानं मी विनंती करतो. आणि प्रशासनाला आज बरंच ते पोलीस प्रशासन असू दे, महसूल प्रशासन असू दे, प्रामुख्यानं शिक्षण पंचायत समितीचं असू दे, खऱ्या अर्थानं जे आम्हाला पाहिजे ते देत आहेत का? आणि सर्वसामान्य या तालुक्यातल्या लोकांची कामं महसूलच्या माध्यमातून होत आहेत का? आज या ठिकाणी आमच्या दुधाळ साहेबांनी इथं आल्यानंतर प्रामुख्यानं बेवनूरची जी काही गोष्ट आता त्यांनी मला एक फोटो दाखवला की फोटो दाखवत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोक्याला इजा झालेली आहे, टाके बसलेले आहेत.
पण ते आज त्या ठिकाणी दाखल केलं जातं का नाही दाखल केलं, चुकीचं दाखल केलं जातं. आज या निमित्तानं मी मीडियाला या ठिकाणी दाखवतो, डोक्याला त्यांच्या मार लागलेला आहे. आज त्याचा मोठ्या प्रमाणावर त्याला इजा झालेली आहे. आज काल एक आमच्या माजी सरपंचांनी कटरेनी किल्ल्याच्या त्या ठिकाणी मला काल रात्री फोन केला होता की दादा पांढरेवाडीचे लोक आज घुसून आमच्या घरात घुसून महिलांना या ठिकाणी मारतायत. आणि ते मी 112ला फोन केले असताना सुद्धा आज गाडी इथं आलेली नाही. आणि मग परत त्यांना सगळ्यांना मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं जातंय. जवळजवळ 11:30 पर्यंत त्यांना बसवायचं काम केलं आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झालेलं. म्हणून या अशी मी 2 उदाहरणे या निमित्ताने दिलेली आहेत. आता महसूलच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर जे काही न्याय व्यवस्थेमधले वकील संघटना आहे त्या वकील संघटनेने या नायब तहसीलदारांच्या विरोधात लेखी, आम्ही राहू दे म्हणतोय राजकीय असेल किंवा राजकीय आम्ही एखादं त्याचा पाठपुरावा केला तर राजकीय त्याला स्वरूपाच आहे, पण आज वकील संघटनेने त्यांच्या विरोधात या ठिकाणी निवेदन दिलं तरी सुद्धा या ठिकाणी हे महसूल हे नायब तहसीलदार पैसे घेऊन वाटल ते निर्णय आज या निमित्तानं या तालुक्यातल्या लोकांच्या वर अन्याय करत आहेत. हे आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणून जास्त न बोलता येणाऱ्या काळात आपल्याला पक्ष पेन बाजूला ठेवून हे आंदोलन या ठिकाणी तीव्र केलं पाहिजे. आणि ती तीव्र करण्याची नितांत गरज या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना आहे. आणि या निमित्तानं मी एवढंच म्हणेन की येणाऱ्या काळात जर आम्हाला फुल प्लेज जे असं जब्दाडे साहेबांनी सांगितलं की 400 क्युसेक्स नाही पण कमीत कमी 330 क्युसेक्स पाणी जर आपल्याकडं आलं तरच आपल्या सगळ्या भागाला पाणी मिळणार आहे. आज 2 मोटरी चालू केल्या, त्या 2 मोटरीच्या माध्यमातून आपल्याला पाणी किती येणार आहे? 100 क्युसेक्स नाही तर 110 क्युसेक्स. पण ते 110 क्युसेक्स आपल्या सगळीकडे, पण दाखवताना प्रशासन काय करतंय की आम्ही सोडलं असं दाखवतोय. अरे पण प्रत्यक्षात इथं पाणी पोचलंय का, हे पाणी का जमिनीतून मुरलं गेलंय हे आज प्रशासनानं बघायला पाहिजे. म्हणून या निमित्तानं प्रांत साहेब आलेले आहेत, त्यांना निवेदन देताना या निमित्तानं विनंती या निवेदन करेल की लवकरात लवकर या तालुक्याला दुष्काळ जाहीर करावा. तो पाणी म्हैशाचं हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. ते चारा छावण्या या निमित्तानं सुरू केल्या पाहिजेत. जे महसूल विभागात मोठ्या प्रमाणात गोंधळ चालू आहे तो मिटला पाहिजे. पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आम्ही जागर करतोय की त्यांना योग्य ते आम्ही म्हणणार नाही की आम्ही सांगितलेल्या माणसाकडनं तुम्ही न्याय करा, पण ज्या माणसाला अन्याय झालाय त्याला या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्यांनी करावं. आणि त्याचबरोबर आज जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. त्या अवैध धंद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास व्हायला त्याची दादागिरी आज या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाली आहे. म्हणून येणाऱ्या काळात तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करणं अशा पद्धतीचं आंदोलन आपल्याला गावोगावी या ठिकाणी उभा करावा लागेल. एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर मार्ग करण्यासाठी या ठिकाणी आपण रस्ता रोको केलेला आहे. या रस्ता रोकोमध्ये बऱ्याच लोकांनी महत्त्वाच्या मागण्या मागण्या आहेत. महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न का तोही बऱ्याच लोकांनी व्यवस्थित मांडलेला आहे. दुष्काळाचा प्रश्न का तो पण बऱ्यापैकी मांडलेला आहे. आपल्याला दुष्काळामध्ये ज्या सवलती आहेत त्या शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे. पाणी जे आहे ते सोडलं पाहिजे व्यवस्थित. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये नैसा टप्प्यामध्ये कायमचं पाणी आपल्याला आलेलं आहे. नेमकं या नवीन आमदाराच्या कारकिर्दीमध्येच पाणी आपल्या तालुक्याला मिळत नाही म्हणजे ती दखल आपण घेतली पाहिजे. आज जरा शांत बस येते आवाज. आज सगळ्या लोकांनी अतिशय व्यवस्थितपणे पोटतिडकीनं आपले प्रश्न मांडलेले आहेत. म्हणजे काय ते सगळे प्रश्न मांडत नाही पण त्या सगळ्या प्रश्नाशी आम्ही सहमत आहोत. हे जे मी एकच प्रश्न महत्त्वाचा मांडणार आहे तो म्हणजे जत तालुक्यातील पोलीस स्टेशन्स किती अवैध धंदे करतात आणि किती हप्ते घेत त्याची आकडेवारी मी सांगणार आहे.
हॅलो. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा बरं का. पट्टा 5 एजंट आहेत, 2 लाख रुपयाचा हप्ता आहे. सगळं पोलीस स्टेशन आलं बरं काय. आता अंडर वाहन टेबल कुठं चालू आहे? लोकापूर, कुलवाड, मुंचली, रोडमध्ये आणि माझ्या स्वतःच्या गावामध्ये. त्याचं जवळजवळ 60 लाख रुपयाचा हप्ता आहे पोलीस स्टेशनला. ऑनलाईन पट्टा म्हणजे डोटो, हे नवीन प्रकार आहे. दर 7 तासाला ते पट्ट्याचे आकडे निघतात. ते ऑनलाईन डोटो नावाचा पट्टा आहे. तालुक्यात 25 ठिकाणी चालू आहे. त्या जत ठिकाणी 12 ठिकाणी चालू आहे. त्याचा हप्ता आहे 2.5 लाख रुपये. आता 3 पाणी रवी जत शेअर सकट हप्ता 2.5 लाखाचा आहे. 3 पाणी शेगाव रोडवर, औंधी रोडवर तिथे एक चालू आहे, 50,000 तिथला हप्ता आहे. आता एकूण हप्ते जवळजवळ पोलीस स्टेशनला 70 लाख रुपयाचे हप्ते त्या 2 नंबर धंदेवाल्याकडे गोळा केले जातात. ते ज्याला त्याला वाटले जातात. आता दुसरे काही महत्वाचं तिथं त्याच्या व्यतिरिक्त काय अनेक हप्ते दारू असेल किंवा पान मसाला गुटखा वगैरे ते सुद्धा आहेत. आणि मगाशी एक उदाहरण दिलं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मुंबईमध्ये हे जे पोलीस स्टेशन आहे ते भागीदारीमध्ये धंदा करायला लागते. म्हणजे समजा माझा धंदा असेल ना, आत्ता घेत नाही ते भागीदारी आमच्या आता. हा नवीन प्रकार या उमदी पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. त्याची खरं चौकशी झाली पाहिजे. म्हणजे 2 नंबरवाल्याबरोबर पोलीस स्टेशनचे लोक 2 नंबर करायला लागले. त्यामुळे जनतेला न्याय मिळणं अवघड आहे. आणि हे जर सगळं दुरुस्त करायचं असेल तर इथल्या पोलीस स्टेशनला आम्ही सगळे मध्यंतरी आजीकडे जाऊन सांगून आले. त्याचा काय फरक पडतोय का बघूया. जर फरक नाही पडला तर आपल्याला नावानिशी त्यांच्या पोलीस स्टेशन समोर तहसीलदार किंवा हे असेल सगळ्याच्या समोर आपल्याला ते रस्ता रोको करावं लागेल. तिथं सगळे ऑफिस भ्रष्ट झालेले आहेत. तहसील ऑफिस असेल, ग्राम ऑफिस असेल, आणखी कुठे तलाठी असेल, ग्रामसेवक असतील, तिथं कुणी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही हे आपल्या सगळ्याला माहिती झाले. त्यामुळं ह्या निमित्तानं आपण एकतरी तालुक्याचे प्रश्न आपण मांडलेले आहेत. पाणी द्या, दुष्काळ जाहीर करा, शाळा छावणी चालू करा, जिथं पाणी नाही तिथं पाणी द्या, शेतकऱ्याला म्हैसाचं पाणी सोडा आणि मीटर स्मार्ट मीटर जे आले ते मीटर आधी बंद करा. मला शेतकऱ्यांनी सांगितलं आवाच्या सव्वा बिल यायला लागलेलं आहे. ते स्मार्ट मीटर अजिबात लावू नका. असेल तर आम्हाला ताकदीनं फोडावं लागतील. त्याची पण रक्कम हे एमएससीबीने घ्यावं अशा प्रकारची विनंती करतो. आता आपल्याला गरज जायचं सगळ्यांनी बोलल्यावर मी पण काही जास्त बोलत नाही. राज साहेबांनी यावं आणि आपल्या सर्व प्रश्नाचं निवेदन द्यावं. शासन स्तरावरचा विषय आहे तेवढा तर फॉरवर्ड करतो. बाकी आपल्या स्तरावर काय त्याच्यावर नक्की करायचं. पाणी पहिला बघा पाणी. पाणी आमच्या हक्काचं आहे, बापाचं.